जय मित्रांनो, तर आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे। तर नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीला 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होऊ शकते, त्याच्यानंतर पुणे सिटीचं ग्राउंड कधी चालू होईल, त्याच्यानंतर मुंबई सिटीचं ग्राउंड कधी चालू होईल, आपल्याला पेपरला किती वेळ मिळेल, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या ज्या काही या 25च्या भरतीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील तर ते आपण अचूकपणे आपल्या चॅनलवर टाकत असतो। त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। तर आता उरला विषय, आता 11 फेब्रुवारी पासून आपल्या मैदानी चाचणी ही प्रस्तावित सांगितलेली आहे, तर यामध्ये पण मागे पुढे होऊ शकते। तर 11 फेब्रुवारीला नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांचे मैदानी चाचणी होऊ शकते, कारण की आता आपली मागे 20 जानेवारी पासून मैदानी चाचणीची तारीख आलेली होती, बऱ्यापैकी जिल्ह्यांचं परिपत्रक पण आलेलं होतं त्याबाबतचं। तर त्याला उशीर का झाला, कारण की आता 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद 12 जिल्हा परिषद त्याच्यासोबतच 125 पंचायत समित्या यांची निवडणूक पार पडणार आहे। त्यांचा रिझल्ट पण लगेच लागणार आहे, 7 फेब्रुवारीला त्याचा रिझल्ट लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला 11 फेब्रुवारी पासून नक्कीच सुरुवात होणार आहे। तर आता ज्या 20 जानेवारीला ज्या जिल्ह्यांचे असे परिपत्रक जारी झालेले होते तर त्यांची 100% तर सुरुवात ही 11 फेब्रुवारी पासून तर नक्कीच चालू होऊ शकते। म्हणजे जर ग्राउंडला जर सुरुवात झाली तर नक्कीच या जिल्ह्यांचा आधी ग्राउंड हे नक्कीच होणार आहे। त्याच्यासोबतच आता पुणे सिटीचा विषय असो की मुंबई सिटीचा विषय असो, जर या जिल्ह्यांच्या ग्राउंडला जर 11 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली तर त्याच्यानंतर फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या स्टार्टिंगलाच पुणे सिटीचा ग्राउंड हे चालू होऊ शकते 1733 जागांसाठी। त्याच्यासोबतच आता मार्च मध्ये तर 100% आपल्या मुंबई सिटीच्या ग्राउंडला सुरुवात होऊ शकते। तर आता जर 11 फेब्रुवारीला ज्या जिल्ह्यांचा आता ज्या कमी जागा आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये आता कमी जागा आहेत, कमी अर्ज आलेले आहेत, त्यांचं जर ग्राउंड लवकरात लवकर असं होऊन गेलं, म्हणजे 11 फेब्रुवारी पासून जर सुरुवात झाली तर त्यांचा पेपर कधी होऊ शकतो, तर त्यांचा पेपर हा नक्कीच मार्च महिन्यामध्ये, मार्च 15 मार्चच्या नंतर किंवा मार्चच्या एंडिंगलाच आपला पोलीस भरतीचा पेपर होऊ शकतो। कारण की 2024च्या भरतीमध्ये पेपर हा टप्प्याटप्प्याने झाला होता। त्याच्यानंतर जर आपण 23च्या भरतीचा जर विचार केला तर 23च्या भरतीमध्ये डबल फॉर्म वगैरे चालत होते, ग्राउंड आपल्याला बऱ्यापैकी ठिकाणी देता येत होतं, पण पेपर मात्र आपल्याला एकच देता येत होता। पण 2024च्या भरतीमध्ये काय झालं की आपल्याला फॉर्म हा एकच भरता आला, त्याच्यासोबतच टप्प्याटप्प्याने पेपर हा मागच्या भरतीमध्ये झालेला आहे। या भरतीमध्ये जर तसं झालं, टप्प्याटप्प्याने जर पेपर झाला तर नक्कीच ज्या जिल्ह्यांमध्ये कमी जागा आहेत, आता वाशिम सारखा जिल्हा असो की हिंगोली सारखा जिल्हा असो, इतर जे लहान लहान जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये समजा जागा कमी आहेत, अर्ज पण कमी आलेले आहेत, अशा जिल्ह्यांचा एक टप्पा हा नक्कीच 15 मार्चच्या नंतर किंवा मार्चच्या एंडिंगला हा पेपर हा नक्कीच आपला पोलीस भरतीचा पहिल्या टप्प्याचा पेपर हा होऊ शकतो। तर आता पुणे सिटी सारखा जिल्हा असो, मोठमोठे जे जिल्हे आहेत त्यांचा पण पेपर एप्रिलमध्ये, जास्तीत जास्त एप्रिलमध्ये आपली पोलीस भरती ही आटपून जाऊ शकते। मुंबई वगळता इतर सर्व जिल्हे हे एप्रिलमध्ये पेपर वगैरे सर्व काही होऊन जाऊ शकते। त्याच्यासोबतच आता आपण जर विचार केला आता मुंबई सिटीचा आता अर्ज संख्या पण भरपूर प्रमाणात आलेली आहे, त्याच्यामुळे मुंबई सिटीच्या ग्राउंडलाच भरपूर वेळ लागतो। पुणे सिटीलाही भरपूर अर्ज आलेले आहे 1733 जागांसाठी, तर तिथं पण आता बऱ्यापैकी आपल्याला वेळ लागणारच आहे। तर हे जे लहान जिल्हे आहेत 11 फेब्रुवारीला ज्यांची मैदानी चालू होऊ शकते, हे जे लहान जिल्हे आहेत यांचा पेपर हा नक्कीच मार्च महिन्यामध्ये तुम्ही टार्गेट ठेवू शकता। तुमचा 15 मार्चच्या नंतर किंवा मार्चच्या एंडिंगला आपला पेपर हा नक्कीच होऊ शकतो। तर टप्प्याटप्प्याने जर झाला तर नक्कीच आपला मार्चमध्ये आपला पेपर आपण गृहीत धरू शकतो। तर तशाच याबाबतच्या ज्या काही आता प्रॉपर अपडेट येत राहतील तर ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे, त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। सोबतच आता जिल्हा विषयचा मी एक स्पेशल असा बऱ्यापैकी जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। परीक्षा भिमुख म्हणजे आपल्या पोलीस भरतीला ज्या घटकांवर आता जास्तीत जास्त, म्हणजे आता मुंबई सिटी असो, पुणे सिटी असो, मीरा भाईंदर असो, नागपूर सिटी असो, छत्रपती संभाजीनगर, अशा बऱ्यापैकी जिल्हे आपण जिल्हा विषयचे व्हिडिओ आपण बनवणार आहे, बऱ्यापैकी जिल्हे आपण कव्हर करणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा। तर एकंदरीत मी तुम्हाला सांगतो की आपण आपला पेपर हा मार्च मध्ये आपण गृहीत धरा 11 फेब्रुवारी पासून नक्कीच। आता समोर तर 7 फेब्रुवारीच्या नंतर समोर तर काही अडथळा नाही, तर नक्कीच आपली मैदानी चाचणीला 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होऊ शकते। त्याच्यानंतर मार्च मध्ये आपला पहिल्या टप्प्याचा पेपर हा नक्कीच होऊ शकते। त्यामुळे
गाफील न राहता आपल्या अभ्यासाची पातळी वाढा, आपल्या अभ्यासाची स्पीड वाढा, ग्राउंडची स्पीड वाढवा. त्याच्यासोबतच आता ज्या काही इतर आता प्रॉपर ज्या काही अपडेट येत राहतील तर त्या मी आपल्या चॅनलवर टाकतच असतो. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.